ओंकाराच्या नित्याच्या साधनेने. असं आपण बघितलं की बा स्मरणशक्ती, मनशक्ती ह्याच्या नंतरची आता आपली गोष्ट आपण डोळ्यापुढे आणणार आहोत ती म्हणजे पर्यावरण. ओंकाराच्या उच्चारणाचा उपयोग पर्यावरणासाठी होतो हे सांगितलं तर नवल वाटेल आपल्याला. ओंकाराचं उच्चारण सुयोग्य पद्धतीने केलं तर त्याचा उपयोग 100 मीटर पर्यंतचा परिसर भारून टाकण्यासाठी होतो. इथे मी जर ओंकाराचं उच्चारण केलं सुयोग्य पद्धतीने तर 100 मीटर पर्यंतचा परिसर त्याने भारला जातो आणि वातावरणातलं प्रदूषण डायल्यूट केलं जातं. म्हणजेच पर्यावरणासाठी ह्या ओंकाराच्या उच्चारणामुळे पर्यावरणाचा तोल सावरण्यासाठी निश्चित मदत होते. असा उपयोग ओंकाराच्या उच्चारणाचा साधनेचा पर्यावरणासाठी सुद्धा होतो. पर्यावरणानंतर दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत ती म्हणजे तुम्हा सगळ्या लोकांना पावलोपावली भेडसावणारे ताणतणाव दूर घालवून देणारी गोष्ट म्हणजे नित्याची ओंकार साधना आहे. ताणतणाव कोणाला चुकलेत, फार एक्झिक्युटिव्ह पासून कामवाले बाईपर्यंत सगळ्यांना ताणतणाव आहेत. आणि म्हणूनच मी म्हणते या एक्झिक्युटिव्ह लोकांसाठी स्ट्रेस आणि स्ट्रेन मॅनेजमेंट मध्येच या ओंकाराचा अंतर्भाव करून टाकला की मग त्यांचे ताणतणाव दूर होतील. कामवाल्या बाईना तर आमच्या बाईला सुद्धा मी शिकवते, कारण कामवाल्या बायका सुरू तुम्हाला सांगतात बघा काय वेळेला. तुम्ही जर सांगितलं ना पार्वतीबाई आज ही मांडणी साफ करा तर त्या काय म्हणतात आज नका बाई सांगू 10 घरची कामं व्हायची, टेन्शन आलंय मला पक्क. अहो हा टेन्शन शब्दाचं मला टेन्शन येत नाही बरं का, कारण माझी ओंकाराची साधना आहे रोजची. पण बोलायला लागलेलं नवीन बोलायला लागलेलं मूल सुद्धा टेन्शन हा शब्द बोलेल असं मला वाटतं. आता लोकांना काय म्हणायला होईल, लोक म्हणतील तुम्हाला इथे उभं राहून विद्वत्ता पाजायला बरं मिळते छान, पण आम्हाला अहो 5वीलाच टेन्शन पुजलाय मिळलं, काय करणार आम्ही. तर मी म्हणेन अहो 5वीलाच तुम्ही ओंकाराचं उच्चारण कर जा लहान बाळाच्या कानात. 5वीची पूजा तशा प्रकारे करा म्हणजे टेन्शन त्याचं आणि तुमचं राहणारच नाही भविष्य काळामध्ये. इतका नित्याच्या ओंकार साधनेचा उपयोग ताणतणाव दूर करायला होतो. ताणतणाव टेन्शन सगळं आपल्यापासून लांब जातं. अनेक योजना दूर. रोजची तुमची ओंकाराची साधना नित्याची असेल तर इतका उपयोग ह्या इतक्या गोष्टींसाठी होतो. आता ह्याच्या पुढची गोष्ट म्हणजे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय बरं का, सौंदर्यवर्धन. अगदी हसू आलं मनापासून. सौंदर्यवर्धन हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. आपल्याच नाही बरं का, बायकांच्या पुरुषांची सुद्धा जेंट्स पार्लर असतात, ठाकठीक होऊन येतात, वाईट नाही त्याच्यामध्ये, छानच येते. समाजामध्ये वावरताना आपल्या वयानुरूप आपण व्यवस्थित असावं दिसावं हे वाईट नव्हेच. सांगायची गोष्ट काय की सौंदर्यवर्धनासाठी ह्याचा उपयोग होतो हे मी आपल्याला सांगतेय. आणि हे सांगोवांगी नाहीये तर प्रत्यक्ष एका उत्तम अशा ज्येष्ठ सौंदर्य तज्ज्ञ ज्या आपण त्यांना म्हणू आपल्या ठाण्यातलेच आहेत, ठाण्यातल्या सरला राव. आता सरला स्पामुळे खूप लोकांना माहिती झालं असणार. तर ह्या ज्येष्ठ सौंदर्य तज्ज्ञ ब्युटिशियन सरला राव ह्यांचा लेख आला होता महाराष्ट्र टाइम्सला. अंजली मुखर्जींच्या ऐवजी हेल्थ टोटलमध्ये सरला राव यांनी लिहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी फेशियल हे जे आपण चेहरा छान दिसण्यासाठी जे फेशियल करतो पार्लरमध्ये जाऊन त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं होतं की सूक्ष्मचा इलेक्ट्रॉनिक्सचा करंट उपयोगात आणून हे जे फेशियल केलं जातं त्याबद्दल लिहित असताना त्यांनी शेवटी असं लिहिलं होतं सरलाताईंनी. त्याच्यामध्ये सरला रावने असं लिहिलं होतं की पूर्वीच्या काळी जेव्हा हे सगळं नव्हतं तेव्हा ओंकाराचं उच्चारण मकार लांबवून केल्यामुळे चेहरा सतेज दिसण्यास मदत होते असं पूर्वसुरींनी लिहून ठेवलेलं आहे. असं सरलाराव यांनी त्या लेखामध्ये लिहिलेलं मी वाचलं आणि मला ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी मला आठवली. परिदेह होय सोनियाचा, परिदेह होय सोनियाचा आणि लाघवये वायूचे, तेथ आप आणि पृथ्वीचे अंशू नाही, अशी माऊलींची ती ओवी आहे. म्हणजे ओंकाराची साधना वर्षानुवर्ष जो साधक करतो त्याच्या बाबतीमध्ये माऊलीने म्हटलंय की त्या साधकाचा परिदेह होय सोनियाचा आणि लाघवये वायूचे, तेथ आप आणि पृथ्वीचे अंशू नाही, असं माऊली म्हणते. म्हणजे काय की वर्षानुवर्ष ओंकाराची साधना करणाऱ्या साधकाचा देह कांती लखलखीत सोन्यासारखी होते आणि वजन सोन्यासारखं जड नाही बरं का, वजन मात्र वायूप्रमाणे हलका. देह सतेज अंगकांती सोन्याप्रमाणे, वायूप्रमाणे हलका देह. म्हणजे काय झालं अहो, म्हणजे पार्लर, ब्युटी पार्लर आणि जिम 2 in 1 सांगायला हवं ना. कारण आजकालचा जमाना म्हणजे अमुक इन वन. अहो ओंकाराची नित्याची साधना अनेक इन 1 आहे. म्हणून माझा अट्टहास आहे की नित्याची साधना किती फलदायी आहे हे आपण लक्षात घ्या. इथे आपण बघितलं की ओंकाराची साधना ह्या सगळ्या गोष्टींसाठी विशेष फलदायी आहे. ओंकाराच्या साधना नित्य साधनेचं महत्व किती कारणाने आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. पण हे सगळं कधी होणार, ओंकाराचं उच्चारण सुयोग्य झालं
तर सुपरिणाम त्वरित आहेत. आता उच्चारण सुयोग्य झालं तर सुपरिणाम त्वरित म्हणजे काय हे आपल्याला सांगायला पाहिजे. आता असं बघा, एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण तिच्या नावाने हाक मारतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला ओ देते, आपल्याकडे वळून बघते. म्हणजे जसं ह्यांचं नाव नीलाताई असेल आणि मी ह्यांना अहो शीलाताई शिक्षक, अहो शीलाताई अशी हाक मारली तर ह्या ओ देतील का? नाही देणार, कारण त्यांचं ते नावच नाहीये. मग जसं व्यक्तीचं आहे त्याचप्रमाणे ओंकाराचं उच्चारण जो सुयोग्य केलं तर सुपरिणाम त्वरित आहेत. आता ओंकाराचं उच्चारण सुयोग्य पद्धतीने व्हावं म्हणजे कसं, हाच प्रश्न नेमका डॉक्टर करंदीकरांना पडला होता की ओंकाराने हे मिळतं, ओंकाराने ते मिळतं, ओंकाराची नित्याची साधनं ह्या गोष्टींसाठी उपयोगी आहे, त्या गोष्टींसाठी उपयोगी आहे. पण त्याचं उच्चारण बरोबर झालं तर, आता हे उच्चारण बरोबर म्हणजे कसं हे शोधून काढण्यासाठी त्याने आयुष्यातली खूप वर्ष खर्ची घातली, अत्यंत मेहनत घेतली. त्यासाठी ओंकाराचं उच्चारण बरोबर म्हणजे कसं, सुयोग्य म्हणजे कसं हे शोधून काढण्यासाठी, जाणून घेण्यासाठी त्यांनी अनेक ज्ञानी लोकांच्या भेटी घेतल्या, योगी लोकांना जाऊन भेटले, बऱ्याच चर्चा झाल्या. पण काय आहे ना मंडळी, चर्चेनी सगळेच प्रश्न सुटत नाहीत ना. तसंच इथे झालं. चर्चा किती जरी झाल्या तरी पुन्हा पुन्हा गाडी तिथेच यायची की बा उच्चारण बरोबर झालं तर सुपरिणाम त्वरित मिळतात. पण बरोबर उच्चारण म्हणजे कसं ह्याचं काही उत्तर मिळतच नव्हतं. शेवटी ह्या डॉक्टरांनी असं ठरवलं, डॉक्टर करंदीकरांनी, की आता बास झालं, आता ग्रंथ हेच आपले गुरु. म्हणून त्यांनी शेवटी ग्रंथांचं वाचन करायला सुरुवात केली. अहो काय नाही त्याने अभ्यासाला घेतलं, पार उपनिषदांपासून वैदिक ग्रंथ, संतांचं वाङ्मय सगळं वाचलं. उपनिषदांमध्ये काही ठिकाणी आणि संतांच्या वाङ्मयामध्ये काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये याचं उत्तर होतं, पण भाषा कळत नव्हती. आम्हाला ती भाषा कळण्याच्या पलीकडे आपलीच भाषा, पण आम्हाला परकी झाली होती. परदेशीहून परदेशी म्हणूया, अशी परदेशीहून परदेशी झालेली भाषा म्हणजे काय, निसंदिग्धपणाने उत्तर मिळालं का नाही मिळालं. म्हणजे प्रश्न अनुत्तरितच राहिला की ओंकाराचं सुयोग्य उच्चारण म्हणजे कसं, बरोबर उच्चारण म्हणजे कसं. शेवटी सगळे ग्रंथ वाचून पालथे घातले, पण ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. मंडळी, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका, पण ज्याच्यातून प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळतं म्हणून त्याला ज्ञानेश्वरी म्हटलं गेलं. त्या ज्ञानेश्वरीच्या एका ओवीतून डॉक्टरांना त्याचं उत्तर मिळालं. लक्षात घ्या, एक एमडी कार्डिओलॉजिस्ट मनुष्य ज्ञानेश्वरीचं वाचन ज्या वेळेला करतो त्यावेळेला संपूर्णतः हा वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या हातून त्या ज्ञानेश्वरीचं वाचन होणार की नाही. प्रत्येक गोष्ट आपण वाचत असताना आपला एक दृष्टिकोन आपण घेतो, तसा डॉक्टरांचा दृष्टिकोन, एमडी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर असल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ज्ञानेश्वरीचं वाचन सुरू ठेवलं. आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबा माऊलींच्या एका ओवीतून डॉक्टरांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ती ओवी कुठली होती, माऊलींची ती ओवी ज्याच्यातनं उत्तर मिळालं डॉक्टरांना. खरोखर युरेका युरेका असा आनंदाने ओरडावा असा तो क्षण असणार. उत्तर मिळालं त्यावेळेला. ती ओवी होती माऊलींची, आकार चरण युगुल, आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. हे तिन्ही